नमस्कार मित्रांनो, गणित साथी ह्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. इयत्ता 10वीचं अतिशय महत्वाचं प्रकरण अर्थात महत्व मापन 7वं प्रकरण आहे. या प्रकरणाचा सराव संच 7.1. 7.1 ह्या सराव संचामध्ये सुरुवातीचे प्रश्न 7 पर्यंतचे व्हिडिओ आपले झालेले आहेत. त्याच्यानंतर 8व्या प्रश्नाला आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, पहिल्यांदा 8वा प्रश्न या ठिकाणी समजून घ्या. पुढील चित्रात म्हणजे हे चित्र तुम्हाला या ठिकाणी काढलेलं दिसत आहे. दिलेल्या माहितीवरनं अर्धगोल बघा, या ठिकाणी अर्धगोल आहे पाठीमागे, त्याच्यानंतर वृत्तचित्ती, अर्धगोलाला जॉईंट वृत्तचित्ती आणि वृत्तचित्तीनंतर शंकू, सुरुवातीचा भाग शंकू, यापासून तयार झालेल्या खेळण्याचे एकूण पृष्ठफळ तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितलं. बघा ती आकृती कशी असेल पहिल्यांदा हे समजून घ्या मित्रांनो. पहा, हा शंकू आहे. शंकूचं हे टोक असं वृत्तचित्तीला जोडलं बघा. त्याच्यानंतर हा गोल आहे, पण अर्धगोल, गोलाचा अर्धा केलेला भाग कापून असा सेंटरमध्ये कापून असा पाठीमागे जोडला. तर ही जी आकृती तयार होती ही अशा पद्धतीची आकृती होती. लक्षात घ्या, हा शंकू इथे, त्याच्यानंतर हे मधला भाग हा याच्यासारखा आहे आणि पाठीमागे असलेला भाग ह्या गोलाचा अर्ध भाग जोडलेला आहे आणि म्हणून ती अशा पद्धतीची आकृती तुम्हाला या पाठीमागे दिसणार आहे मित्रांनो. मग ह्या खेळण्याचे आपल्याला काय काढायला सांगितलं? एकूण पृष्ठफळ काढायला सांगितलं. सुरुवातीला आपण हा शंकूसारखा दिसणारा जो भाग आहे याचा विचार करूया. शंकूसारखा दिसणारा भाग म्हणजे शंकाकृती भाग असं त्याला म्हटलेलं आहे. पहा, त्याची ही जी उंची दिसते शंकूची ती h बरोबर 4 सेंटीमीटर दिलेली आहे. त्याच्यानंतर शंकूची त्रिज्या तुम्हाला r बरोबर 3 सेंटीमीटर आहे आणि तुम्हाला l ही तिरकस उंची आहे मित्रांनो. तिरकस उंची तुम्हाला या ठिकाणी शोधायची आहे. ओके, मग पहिल्यांदा आपण ज्या गोष्टी दिलेल्या असतील ज्याच्या किमती माहिती आहेत त्या लिहूया आपण. r बरोबर 3, मग या ठिकाणी 3 सेंटीमीटर r ची किंमत आहे त्रिज्या. नंतर h उंची 4 सेंटीमीटर आहे आणि म्हणून या ठिकाणी h बरोबर 4 सेंटीमीटर घेऊया. चला तर आपण याचा विचार करा मित्रांनो. बघा, h इथे घेतलेली किंमत आणि ही r म्हणजे त्रिज्या आणि उंची या ठिकाणी कंप्लीट काटकोन आहे, लंब आहे, म्हणजे 90 अंशाचा कोन आहे. ह्या 90 अंशाच्या समोरची जी बाजू दिसते तुम्हाला कर्ण l, म्हणजे l ची जर किंमत काढायची असेल तर r चा वर्ग अधिक h चा वर्ग म्हणजेच पायथागोरसचं प्रमेय आपण या ठिकाणी वापरणार आहोत. लक्षात आलं तुमच्या? आणि म्हणून पायथागोरसचं जर प्रमेय लावायचं झालं तर कर्णाचा वर्ग म्हणजेच l वर्ग कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे r चा वर्ग अधिक h चा वर्ग. अशा पद्धतीने आपण सूत्र लिहिणार. h हे लक्षात ठेवा आणि बस या ठिकाणी आता किमती ठेवूया मित्रांनो. r बरोबर 3 आहे, 3 चा वर्ग आणि h बरोबर 4 आहे, 4 चा वर्ग बरोबर. पहा, 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16. 9 आणि 16 किती झाले तुमचे? 25. l वर्ग बरोबर तुमचे 25. वर्गमूळ घ्या मित्रांनो. l बरोबर 25 चं वर्गमूळ किती आहे तुमचं? 5. अशा पद्धतीने आपण ह्या शंकूची तिरकस उंची म्हणजे l ची किंमत काढली. लक्षात ठेवा, पुन्हा सांगतो, त्रिज्येचा वर्ग आणि उंचीचा वर्ग यांची बेरीज केली, वर्गांची बेरीज केली आणि त्याच्यानंतर l वर्ग बरोबर त्याचं वर्गमूळ घेतलं तर l ची किंमत तुम्हाला किती आली? 5 आली. अशा पद्धतीने पायथागोरस आपण लावला. ओके, आता शंकूसारखा दिसणारा हा जो भाग आहे याचं वक्र पृष्ठफळ तुम्हाला काढायचं मित्रांनो. मग वक्र पृष्ठफळाचं सूत्र आता 9वीला आपण शिकलो. ते सूत्र आहे मित्रांनो पाय r आणि l. अशा प्रकारचं सूत्र आहे. या ठिकाणी पायची किंमत लिहायची गरज नाही, पाय जसा तसा ठेवा. नंतर r ची किंमत आता इथे दिलेली आहे 3, ती आपण या ठिकाणी घेणार. l ची किंमत आता शोधली, ती आहे तुमची 5 आणि 5 त्रिक किती झाले तुमचे? 15 पाय. अशा पद्धतीने आपण शंकाकृती भागाचे शंकू सारख्या दिसणाऱ्या भागाचे पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ लक्षात ठेवा, ते 15 पाय आलं. ओके, इथपर्यंतचा भाग झाला. आता आपण हा मधला पार्ट घेणार आहोत. हा कशासारखा दिसतोय तुम्हाला? तो दिसतो आहे तुमच्या वृत्तचित्ती आकाराचा.
ओके, मग आता वृत्तचित्ती आकाराचा भाग असेल तर 100% त्याची त्रिज्या माहिती पाहिजे आणि उंची माहिती पाहिजे. चला तर मित्रांनो, त्रिज्या ह्या ठिकाणी पण आणि ह्या ठिकाणी पण सारखीच असणार आहे आणि ती तुमची जी शंकूची जेवढी त्रिज्या आहे तेवढीच त्रिज्या ह्या वृत्तचित्तीची आहे आणि म्हणून आर बरोबर आपण ह्या ठिकाणी किती घेणार आहोत? 3. आता पहा, ही वृत्तचित्ती तुम्हाला अशी दिसते, ती जर अशी केली असती, उभी केली असती तर तिची ही उंची झाली असती. मग ही जी 40 किंमत तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, 40 ही वृत्तचित्तीची उंची आहे एवढं मात्र विसरायचं नाही आणि म्हणून एच ची किंमत आपण या ठिकाणी किती घेणार आहोत? 40 सेंटीमीटर लक्षात ठेवा. आणि म्हणून आता पुढे बघा काय होईल. वृत्तचित्ती भागाचे वक्र पृष्ठफळ, वृत्तचित्ती भागाचे वक्र पृष्ठफळ जर काढायचं असेल तर त्याचं सूत्र सुद्धा आपण शिकलो. 2 पाय आर आणि एच अशा पद्धतीचं सूत्र आहे मित्रांनो. चला तर बरोबर, हे तुमचे 2 जसेचे तसे, पाय जसेचे तसे, आर ची किंमत 3 आहे गुणिले एच ची किंमत आता 40 सांगितली उंची. बरोबर, आता याचा गुणाकार करा. 4 त्रिक 12, 12 दुने 24, त्याच्यावर हा एक 0 आणि हे किती झाले मग तुमचे? 240 पाय. लक्षात घ्या, तिन्ही संख्यांचा गुणाकार 240 आणि हा पाय या ठिकाणी ठेवला म्हणजे 240 पाय झाला. आता इथपर्यंत हा भाग झाला कंप्लीट. शंकू झाला या ठिकाणी, वृत्तचित्ती झाली इथपर्यंत. आता राहिला फक्त हा शेवटचा उरलेला भाग. हा कसा आहे तुमचा? या गोल सारखा, परंतु तो पूर्ण गोल नाही, अर्ध गोल आहे. तो अर्ध गोल करून पाठीमागे या ठिकाणी जॉईन केलेला तुम्हाला या ठिकाणी दिसतोय तो. ओके, मग या ठिकाणी पहा, त्रिज्या आर बरोबर किती घ्यावी लागेल तुम्हाला? 3 सेंटीमीटरच. ओके, त्रिज्या आर बरोबर 3 सेंटीमीटर घेतल्यानंतर अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ बघा, पूर्ण गोलाचं पृष्ठफळ असतं 4 पाय आर चा वर्ग. लक्षात घ्या, पूर्ण गोल जर असेल तर त्याचं पृष्ठफळ असतं 4 पाय आर चा वर्ग, परंतु अर्धा घेतोय आपण, मग 4च्या निम्मी किती करावे लागतील आपल्याला? 2 पाय. आणि म्हणून बघा, अर्धगोलाच्या भागाचे वक्र पृष्ठफळ सूत्र आहे 2 पाय आर चा वर्ग. हे लक्षात ठेवा. ओके, चला तर मग आता हे 2 पाय जशीचे तसे मित्रांनो. नंतर आर ची किंमत ठेवा. आर ची किंमत किती आहे तुमची? 3. 3चा वर्ग. पहा आता 3चा वर्ग किती होतो? 9. बघा इथे 3चा वर्ग 9, 9ला 2ने गुणलं, 9 दुनी किती झाले? 18. किती झाले? 18 आणि हे तुमचे 18 पाय. हे काय आलं तुमचं? अर्धगोला भागाचे वक्र पृष्ठफळ. पण तुम्हाला विचारलं काय मित्रांनो? ह्या खेळण्याचे एकूण पृष्ठफळ विचारलं. एकूण म्हणजे काय? शंकू घ्यायचा, शंकूच्या पृष्ठफळात तुम्हाला वृत्तचित्तीचं वक्र पृष्ठफळ टाकायचं आणि त्याच्यानंतर अर्धगोल तिन्ही एकत्र करायचे. मग खेळण्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर पहा, शंकाकृती भाग घेणार आपण पहिल्यांदा. तो किती? 15 पाय काढला, तो 15 पाय. ह्या आकृतीचं एकूण पृष्ठफळात सुरुवातीचा हा शंकाकृती भाग, त्याचं पृष्ठफळ घेतलं 15 पाय. त्याच्यानंतर इथपर्यंतचा जो भाग आहे म्हणजे वृत्तचित्ती, ह्या वृत्तचित्तीचं त्याचं किती काढलं आपण? 240. आणि शेवटी हा अर्धगोल, ह्या अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ किती आहे तुमचे? 18 पाय. 18 पाय. चला आता याची बेरीज करूया. पहा बेरीज आता. 8 8 आणि 5 1303. हा चला आला 1 2 2 4 6 6 आणि 1 7 आणि पुढचे तुमचे 2 म्हणजे 15 अधिक 240 अधिक 18 यांची बेरीज करा. 18 240 आणि 15 यांची बेरीज 273. पाय इथे पाय इथे पाय इथे म्हणून किती पुढे पुन्हा पाय लिहून आला. म्हणजे 15 पाय अधिक 240 पाय अधिक 18 पाय यांची बेरीज किती येते? 273 पाय. ही काय आली तुमची? हे जे खेळणं आहे या खेळण्याचं काय आलं? एकूण पृष्ठफळ आलं मित्रांनो. अतिशय सोपा असा भाग आहे, व्यवस्थित लिहा. चला मित्रांनो, 9वा प्रश्न बघा या ठिकाणी. आकृतीमध्ये वृत्तचित्ती आकाराच्या चप्प्या गोळ्यांचे 10 सेंटीमीटर लांबीचे एक वेस्टन आहे. एका गोळीची त्रिज्या 7 मिलीमीटर
आणि उंची 5 मिलीमीटर असल्यास अशा किती गोळ्या त्या वेस्टनात मावतील? लक्षात घ्या, हे वेस्टन आहे. वेस्टन म्हणजे काय? एक खोका आहे समजा. कशा आकाराचा आहे मित्रांनो तो? पहा, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. ह्या आकाराचा खोका आहे, गोल. आणि त्याच्यामध्ये गोळ्या आहेत, गोळ्याच्या चपट्या गोळ्या आहेत. त्यांनी काय सांगितलं बघा, चपट्या गोळ्या. या चपट्या गोळ्या अशा या खोक्यामध्ये इथून टाकल्या, असे एकावर एक एकावर एक एकावर एक बसवलेल्या आहेत त्या गोळ्या, ह्यामध्ये आत टाकून. हे वेस्टन आहे, कागदाचं वेस्टन. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोळ्या दिसतात बघा, चपट्या गोळ्या. अशा आकाराच्या गोळ्या आहेत, चपट्या. इथे गोळी दिसते, इथे गोळी. आता ह्या गोळ्या अशा बसवतील, याच्यानंतर एक एकावर एक एकावर एक एक अशा पद्धतीने गोळ्या बसवलेल्या आहेत, चपट्या गोळ्या. मग आता त्यांनी काय सांगितलं बघा, हे जे वेस्टन आहे, वेस्टन, हे वेस्टनाचा आकार कशासारखा आहे मित्रांनो? वृत्तचित्तीसारखा आकार आहे, गोल. आणि गोळीचा आकार सुद्धा वृत्तचित्तीसारखाच आकार आहे. लक्षात ठेवा, चपटी येते फक्त, पण शेवटी त्याला पण त्रिज्या आणि उंची आहे. गोळीचा आकार असा आहे आणि वेस्टनाचा आकार असा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आणि मग आता आपण थोडासा विचार करणार. चला तर या ठिकाणी, चला तर हे वेस्टनची लांबी दिसते इथे, पण त्याला जर असं उभं केलं तर ती त्याची काय होणार? उंची होणार. मग वेस्टनाची उंची आपण कॅपिटल एच ने आपण घेणार आहोत, स्मॉल एच घेऊ या ठिकाणी वाटलं असतं. वृत्तचित्ती आकाराच्या वेस्टनासाठी, हे वृत्तचित्ती सारखा आकार आहे, त्याची उंची 10 सेंटीमीटर आहे. म्हणून एच बरोबर मी ह्या ठिकाणी लिहिले 10 सेंटीमीटर. मित्रांनो, फक्त तुम्हाला उंची 10 सेंटीमीटर मध्ये दिली आणि व्यास तुमचा मिलीमीटर मध्ये दिला, तर ह्या सेंटीमीटरला सुद्धा मिलीमीटर मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. बघा, तुम्हाला माहितीये, पट्टीवरती पहा, 1 सेंटीमीटर म्हणजे किती? 10 मिलीमीटर असतात, आहे की नाही? 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. तर 10 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर होतील मित्रांनो? 100 मिलीमीटर होतील. लक्षात ठेवा, किती मिलीमीटर होतील? 100 मिलीमीटर. तुम्ही मोजा त्या पट्टीमध्ये, तुमच्या लक्षात येईल. 10 सेंटीमीटर बरोबर 100 मिलीमीटर. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितले बघा, आता याचा व्यास पण दिलेला आहे. ह्या ठिकाणी व्यास बघा किती आहे? 14 मिलीमीटरचा व्यास आहे. कशाचा? ह्या वेस्टनाचा, म्हणजे वृत्तचित्ती आकाराच्या वेस्टनाचा व्यास तुम्हाला ह्या ठिकाणी 14 मिलीमीटर असेल. तर व्यास जर 14 मिलीमीटर असेल तर मग आपण ह्या ठिकाणी लिहू शकतो, व्यास बरोबर 14 मिलीमीटर. 14 मिलीमीटर जर व्यास असेल तर मित्रांनो, त्रिज्या आर बरोबर किती यायला पाहिजे? याच्या निम्मी असते, म्हणजेच किती येईल ती? 7 मिलीमीटरची काय असेल तुमची त्रिज्या असेल. हे लक्षात ठेवा. व्यासावरून त्रिज्या कशी काढायची तुम्हाला माहिती? व्यासाच्या निम्मी केली म्हणजे त्रिज्या येते. 14च्या निम्मी केल्यावर 7 झाले. चला, आता हे जे वेस्टन आहे, या वेस्टनाचं घनफळ तुम्हाला काढावं लागेल, आहे की नाही? आणि म्हणून वेस्टनाचा आकार जर बघितला तर तो कशासारखा आकार सांगतोय? पुन्हा सांगतो, या वृत्तचित्तीसारखा त्याचा आकार आहे. मग वेस्टनाचं घनफळ काढणं म्हणजे वृत्तचित्तीच्याच घनफळाचं सूत्र तुम्हाला या ठिकाणी वापरावं लागेल. आणि म्हणून मग या ठिकाणी मी लिहिलं बघा, वृत्तचित्ती आकाराच्या वेस्टनाचे घनफळ म्हणजेच वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र पाय आर वर्ग एच, हे सूत्र आहे मित्रांनो. चला तर मग आता पायची किंमत ठेवायची नाही, पाय जसा तसा. आर ची किंमत तुम्हाला या ठिकाणी दिलेली 7, म्हणून 7चा वर्ग करा गुणिले एच. एच किती आहे तुमचा मित्रांनो? 100 आहे. आणि म्हणून दुसऱ्या कंसात मी 100 लिहिणार. याला गुणाकार करायचा नाही आपण, हे जसं तसं ठेवणार. हे पाय जसेचे तसे गुणिले 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 करा आणि गुणिले हे पुन्हा तुमचे 100 जसेचे तसे. मी गुणाकार नाही केलं कारण आपल्याला नंतर भाग द्यायला सोपं जाणार आहे. चला, हे झालं. आता कशाच्या संदर्भामध्ये? आपण वृत्तचित्तीचं, त्या वेस्टनाचं आपण काय केलं? घनफळ काढलं. आता त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या गोळ्या आहेत, गोळीचा आकार सुद्धा असा आहे. आणि ही गोळी जी आहे, या गोळीचा आकार कशासारखा आहे तुमचा? वृत्तचित्तीसारखाच आहे, म्हणजे त्याला त्रिज्या पण आहे आणि त्याचबरोबर त्याला उंची सुद्धा आहे. मग ती दिलेली बघा, एका गोळीची त्रिज्या आर. मग गोळीची त्रिज्या आपण कॅपिटल आर न दाखवली आणि ती किती दिली मित्रांनो? 7 मिलीमीटर. म्हणून ती या ठिकाणी आपण 7 मिलीमीटर लिहिले. नंतर त्याची उंची, हाईट, ती उंची किती सांगितली? 5 मिलीमीटर. म्हणून या ठिकाणी 5 घेतली. लक्षात घ्या, हे 7 आणि 5 आपण या ठिकाणी घेतले. कॅपिटलनं का दाखवले? कारण स्मॉल आर आणि स्मॉल एच जर आपण याच्यासाठी घेतले तर याच्यासाठी आपल्याला कॅपिटल
घ्यावे लागतील. आपण फक्त अक्षर बदलून घेतले, बाकी काही केलेलं नाही. सूत्र तसंच. आता गोळीचे घनफळ, गोळीचा आकार सुद्धा कशासारखा आहे? गोळीचा आकार सुद्धा वृत्तचित्ती सारखाच आहे. आणि म्हणून गोळीचे घनफळ काढायचं म्हणजे सूत्र कुठलं वापरणार? वृत्तचित्तीच्या घनफळाचं सूत्र. आणि ते सूत्र माहिती तुम्हाला पाय आर वर्ग एच. बघा दोन्ही ठिकाणी तेच सूत्र आहे, पाय आर वर्ग एच एच. जसंच तसं सेम सूत्र आहे दोन्ही ठिकाणी, फक्त इथे स्मॉल लेटर वापरलं आणि या ठिकाणी कॅपिटल लेटर वापर, कारण याच्या दोन्हीच्या किमती वेगळ्या आहेत. ओके चला, तर मग आता हा पाय जसाच तसा, आरची किंमत, आर किती आहे तुमचा? 7 आहे, 7चा वर्ग गुणिले एच, एच ची किंमत किती आहे तुमचे? 5 जशीच तशी. बरोबर. पहा पाय जसाच तसा मित्रांनो, 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 आणि गुणिले हे तुमचे 5 जशीच्या तसे. याला पाहिजे असेल तर 2 नंबरचं विधान म्हणा, आणि याला पाहिजे असेल तर 1 नंबरचं विधान म्हणा, तुम्हाला नंबरिंग द्यायची असेल तर. त्याच्यानंतर आता पहा काय करायचं, ह्या वेष्टनामध्ये किती गोळ्या बसतील हे जर काढायचं असेल मित्रांनो तर अगदी सोपं. वेष्टनाचे घनफळ भागिले गोळीचे घनफळ जर केलं तर आपल्याला त्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी मिळते. आणि म्हणून वेष्टनात मावणाऱ्या गोळ्यांची संख्या बरोबर वेष्टनाचे घनफळ, म्हणजे या वृत्तचित्ती आकाराच्या वेष्टनाचे घनफळ छेदस्थानी गोळीचे घनफळ. आणि बरोबर बस या ठिकाणी फक्त किमती ठेवायच्या. आता वेष्टनाचे घनफळ नंबर 1 ला काढला आपण, पाय 7 7 गुणिले 100, पाय गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 100 छेदस्थानी कोणाचं? आता गोळीचे घनफळ. आता हे गोळीचे घनफळ या ठिकाणी पुन्हा 2 नंबरचं विधान आहे तुमचं, पाय 7 गुणिले 7 गुणिले इकडे किती तुमचे 5. काय काय कट होतील मित्रांनो? हा पाय कटला, हा पाय कटला, हे 7 कटले 7 कटले 7 कटले 7 कटले, उरलेत किती तुमचे 100 छेदस्थानी 5. भाग द्या आता, 5 1 5, 5 2 10 आणि त्याच्यावर 1 0. म्हणजे किती गोळ्या बसतील? 20 गोळ्या. लक्षात ठेवा, ह्या वेष्टनामध्ये किती गोळ्या बसतील? तर 20 गोळ्या बसतील, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. व्यवस्थित लिहा. चला 10वं उदाहरण बघा. आकृतीमध्ये मुलांचे एक खेळणे आहे. या ठिकाणी खेळणं दिसतंय तुम्हाला. ते एक अर्धगोल, खाली एक अर्धगोल आहे व वरती एक शंकू बसवलेला आहे, यांच्या साह्याने केले आहे. आकृतीत दर्शवलेल्या मापांवरून खेळण्याचे घनफळ व पृष्ठफळ आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलं मित्रांनो. पहा अतिशय सुंदर अशी आकृती आहे. सुरुवातीला खाली तुम्हाला एक अर्धगोल दिलेला आहे, त्या अर्धगोलाच्या वरती एक असा टोप बसवलेला आहे आणि तो त्याचा आकार कसा आहे? तुम्हाला शंकू सारखा आकार आहे. म्हणजे साधारणपणे बघा, हे गोल त्याचा अर्धा घेतला आणि त्याच्यावरती असा शंकू बसवला, हा अर्धा गोल आणि त्याच्यावर हा शंकू बसवलेला, असा त्याचा आकार आहे. आणि याचं घनफळ आणि पृष्ठफळ तुम्हाला काढायला सांगितलं. पहा, मग आता वरती शंकू सारखा जो दिसणारा भाग आहे त्याची तिरकस उंची यल ह्या अक्षराने दाखवतात, लंब उंची एच अक्षराने दाखवतात आणि त्रिज्या आर ह्या अक्षराने दाखवतात मित्रांनो. ह्या तिन्हीपैकी 2 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. लंब उंची एच बरोबर 4 सेंटीमीटर आहे, त्रिज्या आर बरोबर 3 सेंटीमीटर आहे आणि तिरकस उंची तुम्हाला या ठिकाणी काढायला सांगितली. मग थोडीशी आकृतीकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, तिरकस उंची जर काढायची असेल तर मित्रांनो हा काटकोन त्रिकोण तुम्हाला दिसतोय की नाही? हे पहा, ही बाजू आणि ही बाजू, ह्या 2 काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. मग आणि यल हा कर्ण दिसतोय तुम्हाला, म्हणून यलचा वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग. हे पायथागोरसचं प्रमेय जसं आहे तसं आपण या ठिकाणी वापरणार. मग त्याच्या आधी आपण ज्या दिलेल्या गोष्टी असतील त्या व्यवस्थित लिहूया. चला, मग आर, त्रिज्या आर बरोबर या ठिकाणी दिली बघा, किती आहे तुमचे आर? आर बरोबर 3 सेंटीमीटर आहे मित्रांनो. त्याचबरोबर एच तुम्हाला 4 सेंटीमीटर दिलेला आहे. ह्या किमती आपण या ठिकाणी लिहून घेतल्या. त्याच्यानंतर पहा, आता मग आपण सूत्र लिहिणार, एच वर्ग यल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आरचा वर्ग. किती ठेवायच्यात? पायथागोरस आहे काही. पहा, पायथागोरसचा फॉर्म्युला वापरला आपण. हा 4 त्याचा वर्ग, आरची किंमत 3 आहे, 3चा वर्ग, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9 आणि यांची बेरीज केली तर किती झाली? 25
आणि म्हणून यल वर्ग बरोबर जर 25 आले तर तुम्हाला यल ची किंमत काढायची. वर्गमूळ घ्या, यल बरोबर किती येईल 5. वर्गमूळ घेतल्यानंतर यल लिहिला आणि 25चं वर्गमूळ किती आलं 5. ओके. आता सुरुवातीला शंकूसारखा वरचा जो भाग आहे त्या भागाचं घनफळ आपण या ठिकाणी काढणार आणि त्या भागाचं घनफळ जर काढायचं असेल मित्रांनो, शंकवाकृती भागाचं घनफळ म्हणजेच शंकूचं घनफळ, त्याचं सूत्र आहे 1/3 पाय आर वर्ग एच असं सूत्र आहे. ओके. पहा मग आपण याला सोडूया. 1/3 गुणिले पायची किंमत आता उदाहरणामध्ये दिलेली आहे 3.14 तीच घेणार. 22/7 ही किंमत चालणार नाही कारण आपल्याला दिलेली कोणती आहे 3.14, तर तीच किंमत आपण घेणार या ठिकाणी. म्हणजे या 3.14 गुणिले आर ची किंमत पहा या ठिकाणी 3 दिले मित्रांनो, ती घ्या 3चा वर्ग गुणिले एच ची किंमत तुमची 4 आहे, तो 4 जसाच्या तसा. बस याला सोडूया आता आपण. 1/3 गुणिले 3.14 बघा 3चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 2दा आणि गुणिले तुमचे हे एच. पहा हे 3 उडूया, हे 3 उडूया, उरले किती मित्रांनो हे 3.14 गुणिले हे 4 त्रिक 12. आता यांचा गुणाकार करणार आपण. 12 आता 3.14 ला गुणायचं. 12 चौक 48, 48शी 8 हातच्या आला 4, 12 1 12, 12 हातचे 4 16, 16शी 6 हातच्या आला 1, 12 त्रिक 36 आणि हातच्याचा 1 37. किती गुणाकार आला यांचा 3768. पण पॉइंट दशांश स्थळ बघा 1 आणि 2 अंक म्हणजे 1 2 म्हणजे या ठिकाणी किती येतील तुमचे 37.68 घन सेंटीमीटर. दिसतोय का बघा पाठीमागे, मी बघतो एकदा. ओके 37.68 काय अडचण नाही. हे झालं शंकू सारख्या भागाचं घनफळ. आता काय राहिला प्रश्न, फक्त खालचा भाग. अर्धगोल आहे तो, पूर्ण गोल नाही. मग पूर्ण गोलाचं घनफळ जर विचारलं मित्रांनो तर 4/3 पाय आरचा घन, हे पूर्ण गोलाचं संपूर्ण गोलाचं घनफळ असतं मित्रांनो 4/3 पाय आरचा घन. मग तो जर निम्मे केला, अर्धा केला, मग 4च्या ऐवजी आपल्याला किती लिहावे लागतील 2 लिहावे लागतील. 4चे निम्मे करावे लागतील की नाही. आणि म्हणून त्याचं घनफळाचं सूत्र काय होईल मग तुमचं 2/3 पाय आरचा घन असं सूत्र तयार झालं. आता पूर्ण गोल 4/3 तर अर्ध गोल 2/3 निम्मे. ओके चला आता याच्यात किमती ठेवूया. 2/3 गुणिले पाय तुमचा नेहमी सारखाच 3.14 गुणिले आर तुमची त्रिज्या तीच आहे 3 आहे, 3चा घन करायचा बरोबर 2/3 गुणिले 3.14 गुणिले 3चा घन म्हणजेच काय 3 गुणिले 3 गुणिले 3. ओके त्याच्यात हा 3 उडवला, हा 3 उडवला. बघा आता हे 3 त्रिक 9 झाले, 9 झाले, 9 दुने 18 झाले आणि गुणिले हे 3.14 बरोबर. बघा 18 आता 3.14 ला म्हणजे 314 ला जर गुणलं, काय म्हणतो मी 18 जर 314 ला जर गुणलं मित्रांनो तर ते येतात 5662. किती येतात 5662. त्याचे हे 2 दशांश स्थळ इथे ठेवले म्हणजे ह्या ठिकाणी आपण दशांश स्थळ ठेवू शकतो. म्हणजे किती आलं 56.62 घन सेंटीमीटर. घन सेंटीमीटर. ओके याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता, हे जे खेळणं आहे या खेळण्याचं एकूण घनफळ काढायचं. म्हणजे वरचं घनफळ कशाचं शंकूचं आणि अर्धगोलाचं जर एकूण घनफळ एकत्र केलं तर पूर्ण खेळण्याचं घनफळ आपल्याला मिळेल. मग खेळण्याचे एकूण घनफळ बरोबर बरोबर पहिले शंकूचं काढलेलं ते किती आहे तुमचं 37.68 37.68 अधिक त्याच्यानंतर अर्धगोलाचं हा शंकूचं झालं हे लिहिलं. आता खालचा जो अर्धगोल आहे त्याचं हे काढलं बघा आपण, किती आलं 56.62 56.62. आता बेरीज करूया आता. चला तर आपली बेरीज पहा. 2 आणि 8 10, 10शी 0 हातच्या आला 1, हे 6 आणि 6 12 आणि हातच्याचे 13, 13शी 3 हातच्या आला 1
नंतर हे 6 आणि हे 7, 2 12 13 हातच्याचा 1 14, 14शी 4 हातच्याला 1, हे किती झाले 5 आणि 3 8 आणि 1 9, म्हणजे आणि दशांश स्थळ इथे द्यावं लागेल, म्हणजे 94.30 घन सेंटीमीटर अशा पद्धतीने आपलं याचं घनफळ आहे एकूण घनफळ. ओके, लिहून घ्या मित्रांनो व्यवस्थित. ओके मित्रांनो, ह्याच प्रश्नातला पृष्ठफळ काढा हा भाग बाकी आहे आपला. घनफळ काढून झालं आपण, आता पृष्ठफळ या ठिकाणी आपण काढणार मित्रांनो. चला तर हे सुरुवातीला जशी एल काढलेली तेच तसं तसं, फक्त आता शंकाकृती भागाचे वक्र पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळाचं सूत्र वापरणार आपण. शंकूच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र टाकायचं आहे आणि ते सूत्र असतं मित्रांनो पाय आर यल, अशा पद्धतीचं सूत्र आहे बघा, पाय आर यल. ओके, पायची किंमत 3.14 गुणिले आर 3 आहे ती घ्या, गुणिले यल आत्ताच काढलेले आपण 5, तो आपण या ठिकाणी ठेवणार मित्रांनो. बघा मग हे 3.14 गुणिले हे तुमचे 5 त्रिक 15 बरोबर. आता यांचा गुणाकार करूया आपण. पहा 15 चौक 60, 60 शी 0 हातच्याला 6, त्याच्यानंतर 15 1 15, 15 आणि 6 21, 21 शी 1 हातच्याला 2, नंतर 15 त्रिक 45, 45 आणि हातच्याचे 2 47. हा गुणाकार आला 47 10, पण दशांश स्थळ बघा 2 अंक सोडून दशांश स्थळ आहे, मग 2 अंक आपण डाव्या बाजूकडनं उजव्या बाजूकडे येणार, म्हणजे या ठिकाणी दशांश स्थळ ठेवणार 47.10. आता बघा हे पृष्ठफळ आहे, पृष्ठफळ म्हणजे क्षेत्रफळासारखंच, म्हणजे त्याला आपण क्षेत्रफळाचंच एकक आपण या ठिकाणी लिहितो आणि म्हणून याला एकक काय चौरस सेंटीमीटर असं म्हणूया. ओके, जसं आता शंकूच्या भागाचं आपण वक्र पृष्ठफळ काढलं, आता अर्धगोल आहे, मग आता अर्धगोलाचं आपण वक्र पृष्ठफळ काढणार. बघा पूर्ण गोलाचं पृष्ठफळ असतं 4 पाय आर चा वर्ग असतं, मग अर्धगोल म्हणजे त्याच्या निम्मे करायचं, 4च्या निम्मे किती होतील 2, म्हणून या ठिकाणी लिहूया 2 पाय आर चा वर्ग. ओके, चला तर बरोबर हे 2 गुणिले पायची किंमत 3.14 गुणिले आर, आर तुमचं किती मित्रांनो मगासारखं या ठिकाणी 3 आहे, म्हणून 3 इथे ठेवला, 3चा वर्ग करूया. बघा 2 गुणिले 3.14, 3चा वर्ग 9, 9 दुनी 18, 18 गुणिले 3.14, मागच्या सारखा त्याचा गुणाकार 18 गुणिले 3.14 म्हणजेच किती 56.62. किती गुणाकार येतो याचा 56.62. मागच्या जसं आपण गुणाकार केला होता तसं तुम्ही करू शकता. ओके, आता हे दोन्हींची बेरीज करणार आपण. खेळण्याची एकूण पृष्ठफळ म्हणजे ह्या खेळण्याचं जसं घनफळ काढलं होतं ना एकूण, तसंच ह्याच खेळण्याचं एकूण पृष्ठफळ काढायचं, म्हणजे दोन्ही पृष्ठफळ आपल्याला एकत्र करावी लागतील. पहिलं किती आहे म्हणजे तुमचं 47.10 अधिक आता हे काढलेलं 56.62. लक्षात ठेवा याला सुद्धा चौरस सेंटीमीटर मध्येच लिहायचं, चौरस सेंटीमीटर एकक आहे. याची बेरीज करूया मित्रांनो. 47.10 मध्ये 56.62 जर मिळवले तर बेरीज बघा काय होईल तुमची. 0 आणि 2 2, 6 आणि 1 तुमचे 7, दशांश स्थळ आता 6 आणि 7 12 13 झाले, 13शी 3 हातच्याला 1, हे 5 आणि 4 9 हातच्याचा 1 10, म्हणजे किती आले 103. 103.72 चौरस सेंटीमीटर अशा पद्धतीने ह्याचं एकूण पृष्ठफळ आपण या ठिकाणी काढलेलं आहे मित्रांनो. लिहून घ्या व्यवस्थित. चला मित्रांनो 11वा प्रश्न या उदाहरण संग्रहातला. आकृतीत दाखवलेल्या बीच बॉलचे पृष्ठफळ व घनफळ काढा असा शब्द सांगितला आहे. या ठिकाणी काढा शब्द लिहायचा राहिला. ओके, मग बीच बॉल म्हणजे काय, साधारणपणे असा आकार म्हणजे गोल
गोललाच आपण या ठिकाणी बॉल समजूया. ओके, मग याचं काय काढायचंय तुम्हाला? घनफळ आणि पृष्ठफळ काढायला सांगितलं. पहा या आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. या टोकापासून असं इथे एक आणि हे जे एवढं अंतर आहे याला आपण काय म्हणत असतो मित्रांनो? व्यास. आणि तो व्यास तुमचा 42 सेंटीमीटरचा आहे. तर या ठिकाणी व्यास बरोबर 42 सेंटीमीटर लिहिणार मी. जर तुमचा व्यास 42 सेंटीमीटरचा असेल तर त्रिज्या ही व्यासाच्या निम्मे असते. मग 42च्या निम्मे केल्यानंतर किती होईल? 21 सेंटीमीटरची तुमची त्रिज्या आहे मित्रांनो. चला आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला? त्या बॉलचं पृष्ठफळ आणि घनफळ काढायला सांगितलं. बॉल म्हटल्यानंतर गोल, आणि ह्या गोलचं आपल्याला पहिल्यांदा पृष्ठफळ काढूया. मग पृष्ठफळाचं सूत्र पहा मित्रांनो काय आहे तुमचं? 4 पाय r चा वर्ग हे पृष्ठफळाचं सूत्र आहे. ओके बरोबर. हे 4 जशीच्या तसे गुणिले पाय. आता पायची किंमत नेमकी उदाहरणात किती घ्यायला सांगितली ती बघूया आपण या ठिकाणी. उदाहरणात काय सांगितली किंमत घ्यायला? ओके 3.14. ठीक आहे, 3.14 आपल्याला या ठिकाणी उदाहरण किंमत घ्यायला सांगितली. म्हणून पायची किंमत घेतो आपण 3.14 गुणिले r. r म्हणजे ही त्रिज्या आहे, लक्षात घ्या. r म्हणजे ही 21 काढली त्रिज्या. या r च्या जागेवरती हे 21 लिहिणार मी, 21 चा वर्ग. ओके बरोबर. हे 4 जसेच्या तसे 3.14 गुणिले 21 चा वर्ग म्हणजे 21 गुणिले 21. तुम्ही 22 छेदस्थानी 7 सुद्धा ठेवली असती तरी चालली असती किंमत. ओके काय अडचण नाही. आणि मित्रांनो आता ह्या पूर्ण संख्यांचा गुणाकार, आता गुणाकार कसं करावं हे सांगण्याची गरज नाही. 10वीचे विद्यार्थी आहात तुम्ही. याचा गुणाकार किती येतो बघा? 55 38 96. हा या सर्व चारही संख्यांचा गुणाकार आला. पहा आता दशांशस्थळ म्हणजे तुमचे हे 2 अंक सोडायचे डाव्या बाजूकडून, उजव्या बाजूकडून. 1 2 डाव्या बाजूला सरकायचं. मग 1 2 म्हणजे इथे या ठिकाणी आपण दशांशस्थळ देणार आहोत. म्हणजे 55 हे जे मिळालं हे पृष्ठफळ मिळालं. आणि पृष्ठफळ हे नेहमी चौरस सेंटीमीटर मध्ये असतं. आणि म्हणून हे उत्तर लिहिताना चौरस सेंटीमीटर मध्ये अशा पद्धतीने उत्तर लिहायचं. ओके, त्याच्यानंतर आता त्याच बॉलचं, ह्या चेंडूचं काय काढायचं तुम्हाला? घनफळ काढायचं आहे. आता घनफळाचं सूत्र म्हणजे कोणाचं सूत्र? गोलच्या घनफळाचं सूत्र 4 छेदस्थानी 3 पाय r घन असं सूत्र आहे आपलं. ओके चला या ठिकाणी पहा. 4 छेदस्थानी 3 पायची किंमत 3.14 गुणिले r ची किंमत 21 गुणिले 21 गुणिले 21. का केलं 3दा? कारण r ची किंमत तुमची ह्या ठिकाणी 21 आहे. त्याचा घन म्हणजेच 3दा 21. भाग देऊन टाका. 3 1 3 3 7 21. मग आता हे तुमचे 4 गुणिले 3.14 गुणिले हे 7 गुणिले 21 गुणिले 21. हा संपूर्ण गुणाकार तुम्हाला या ठिकाणी करायचा. हा संपूर्ण गुणाकार किती येतो मित्रांनो बघा? 38 77 777 772 आहे. सॉरी 38 772.21 72 38 772.72. आता हे घनफळ असेल तर याला घन सेंटीमीटर असं या ठिकाणी लिहावं लागणार आहे. हे गुणाकार तुम्ही करू शकतात. अशा पद्धतीने हा तुमचा 11वा प्रश्न सुद्धा या ठिकाणी संपला मित्रांनो. याच्यातलं एक उदाहरण आहे ते तुम्ही करून घ्या. ओके, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.